मुंबईमध्ये महायुतीचा विजय निश्चित। एकूण 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल। निकालानंतर भाजपच मोठा पक्ष हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दावा। परप्रांतीयांना मारणं हा मराठी माणसांचा विकास नाही। मराठीच काय अमराठी माणूस सुद्धा ठाकरेंसोबत नाही। फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार। मतदानाच्या वेळी मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश। मात्र पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? हा नियम विधानसभा लोकसभेला का नाही आणला? मतदानाच्या एक दिवस आधी राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी। बावनकुळेंची टीका। तर लोकांची भेट घेणं हे नियमातच। बावनकुळेंकडून स्पष्ट। बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधातील मनसेची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करताय असं म्हणत कोर्टाने ॲडव्होकेट सरोदेंना दंड ठोठावला। याचिका फेटाळल्यानंतर पुढील पर्यायाबाबत राज ठाकरेंची सरोदेंसोबत चर्चा। ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचे दर्शन। अरविंद सावंत, संजय राऊतही उपस्थित। उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला। राजकीय नटसम्राट मंदिरांमध्ये वणवण फिरतायत। आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका। मुंबईत सत्तेची महालढत। 227 प्रभागांमधून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणार। तर इचलकरंजी, जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान। 230 उमेदवारांमध्ये लढत। दैसरमधील गोराईमध्ये विमानतळासाठीचे हाय फ्रिक्वेन्सी रडार स्थानांतरित करण्याचा निर्णय। भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निर्णयाला केंद्राची परवानगी। गोराई परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। अजित पवार यांचे 1999 मधील शिवसेना भाजप युतीवर आरोप। पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवल्याचा दावा। तर मी तत्कालीन जलसंपदा मंत्री होतो असा कुठलाही निर्णय झालेला नाही। एकनाथ खडसेंनी आरोप फेटाळले। 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही। कोर्टामध्ये फाईल उघडल्या की अजित पवारांवर कारवाई होईल। भाजपवरील आरोपानंतर परिणय फुकेंचा पलटवार।